नमस्कार. आज आपण एका महत्वाच्या परीक्षेबद्दल बोलणार आहोत. टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा. हो, टीईटी. आणि विशेषतः आपण पेपर 1 वर लक्ष केंद्रित करणार आहोत. म्हणजे जो इयत्ता 1ली ते 5वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी लागतो. बरोबर. प्राथमिक स्तर. अनेकांना वाटतं की प्राथमिक स्तरावरचा अभ्यासक्रम म्हणजे काय, तयारी सोपी असेल. पण खरंच तसं आहे का? म्हणजे आव्हान नक्की कुठे आहे? हा चांगला प्रश्न आहे. आपल्याकडे ना या परीक्षेच्या अभ्यासक्रमाबद्दल, कोणती पुस्तकं वापरावी आणि तयारी कशी करावी याबद्दल बरीच माहिती आहे. आजच्या चर्चेतून आपण याचा सखोल आढावा घेऊया. अगदी. आणि एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करूया, जी आपल्या माहितीमध्ये पण आहे, कोणती? की महाराष्ट्रातल्या कोणत्याही शाळेत, म्हणजे अगदी सरकारी, खासगी, अनुदानित, विना अनुदानित कुठल्याही शाळेत, हो, तिथे 1ली ते 8वी साठी शिक्षक म्हणून किंवा शिक्षण सेवक म्हणून नोकरी मिळवायची असेल तर आता टेट पास होणं अनिवार्य आहे, कायद्याने आवश्यक आहे. अच्छा, म्हणजे हे बंधनकारक आहे. हा, हो. त्यामुळे या परीक्षेचं महत्व खूप वाढले आहे. चला तर मग पेपर 1 ची रचना कशी आहे त्यापासून सुरुवात करू. प्रत्येक भाग बघूया. नक्कीच. तर टेट पेपर 1 यात मुख्य विभाग कोणते आहेत आणि त्यांचं महत्व काय? सुरुवात करूया पहिल्या भागापासून. बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र. हे नाव ऐकूनच वाटते की हा विषय खूप महत्वाचा असणार. हो, नक्कीच. हा भाग आहे एकूण 30 गुणांचा आणि खरं तर शिक्षक होण्याच्या प्रक्रियेचा हा गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. गाभा? कसं काय? म्हणजे कसं आहे, यात 6 ते 11 वयोगटाची जी मुलं आहेत ना, त्यांची मानसिकता कशी असते, ते शिकतात कसे, यावर जास्त लक्ष आहे. म्हणजे फक्त मानसशास्त्र नाही. नाही, नुसतं मानसशास्त्र नाही, तर मुलांना शिकवायचं कसं, ते तंत्र, ते शास्त्र, त्यावर भर आहे. प्रश्न मुख्यतः शैक्षणिक मानसशास्त्रावर आधारित असतात. शैक्षणिक मानसशास्त्र म्हणजे नेमकं काय विचारतात यात? काही उदाहरणं आहेत का आपल्या माहितीमध्ये? हो हो, आहेत की. म्हणजे बघा, विशेष गरजा असलेली मुलं असतात ना, हो. त्यांच्याबद्दल प्रश्न असू शकतात. त्यांना कसं ओळखायचं, त्यांची वैशिष्ट्ये काय, त्यांना वर्गात कसं सांभाळून घ्यायचं. मग शाळेत मुलांमध्ये आंतरक्रिया कशा होतात, एक चांगला शिक्षक कसा असावा, त्याची गुणवैशिष्ट्ये कोणती, अशा गोष्टींवर प्रश्न येतात. म्हणजे मुलांचं मन समजून घेऊन शिकवणं गरजेचं आहे. अगदी. तेच ज्ञान इथे तपासलं जातं. आणि यात शिकवण्याच्या पद्धती आणि मूल्यमापन त्याचा पण उल्लेख आहे, बरोबर? अगदी. वेगवेगळ्या विषयांच्या अध्यापन पद्धती कोणत्या, कोणत्या वर्गाला कोणती पद्धत चांगली, आणि मुलांनी किती शिकले हे कसं तपासायचं, म्हणजे मूल्यमापन पद्धती, यावर पण प्रश्न अपेक्षित आहेत. आणि आपल्या माहितीनुसार या पूर्ण भागासाठी जो डीएडचा अभ्यासक्रम आहे ना, हो, डिप्लोमा इन एज्युकेशन. बरोबर, सध्या राज्यात जो सुरू आहे त्याचा पाठ्यक्रम आधार मानला जातो. म्हणजे शिक्षक बनण्यासाठी जी पदविका आहे त्यातल्या संकल्पना इथे महत्वाच्या ठरतात. म्हणजे डीएडचा अभ्यासक्रम नीट बघायला हवा. पण समजा अधिक तयारी करायची असेल तर काही खास पुस्तकं आपल्या माहितीमध्ये सुचवलं आहे का? हो, एका पुस्तकाचा स्पष्ट उल्लेख आहे. डॉक्टर शशिकांत अणिदाते आणि स्वाती शेटे यांचं बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. अच्छा. के सागर पब्लिकेशन्स पुणे यांचं आहे हे. माहितीनुसार हे पुस्तक परीक्षेसाठी महत्वाचं आहेच, पण भाषा सोपी आहे, त्यामुळे समजायला पण मदत होते. उत्तम. म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राच्या 30 गुणांसाठी डीएड अभ्यासक्रम आणि हे पुस्तक महत्वाचं. आता पुढचा भाग बघूया. भाषा. इथे तर चक्क 60 गुण दिसतायत. हे कसं विभागलंय? हो, भाषा हा खरंच खूप महत्वाचा भाग आहे. 60 गुण म्हणजे जवळपास मोठा हिस्सा झाला परीक्षेचा. हो ना. हे गुण 2 भागांमध्ये विभागलेले आहेत. भाषा 1 साठी 30 गुण आणि भाषा 2 साठी 30 गुण. भाषा 1 आणि भाषा 2 म्हणजे काय? हे निवड कशी करायची असते? आपल्या माहितीनुसार भाषा 1 साठी बरेच पर्याय आहेत उमेदवारांकडे. म्हणजे ते मराठी, इंग्रजी, उर्दू, हिंदी, कन्नड, गुजराती, बंगाली किंवा तेलुगू यापैकी कोणतीही एक भाषा निवडू शकतात. जी त्यांची पहिली भाषा किंवा माध्यम असेल ती. हो, सहसा तसंच असतं. पण भाषा 2 साठी मात्र फक्त 2च पर्याय आहेत, इंग्रजी किंवा मराठी. अच्छा. म्हणजे समजा कुणी भाषा 1 म्हणून मराठी निवडली तर त्यांना भाषा 2 इंग्रजी घ्यावी लागेल. आणि जर भाषा 1 इंग्रजी किंवा दुसरी कोणती निवडली तर मग भाषा 2 साठी मराठीचा पर्याय असतो. कळलं. म्हणजे 2 वेगवेगळ्या भाषा निवडायच्या. आणि याचा अभ्यासक्रम तो कुठल्या लेवलचा असतो? दोन्ही भाषांसाठी म्हणजे भाषा 1 आणि भाषा 2 अभ्यासक्रम
हा 1ली ते 5वीच्या पातळीवरचाच असेल. अच्छा, प्राथमिक स्तरावरचाच. हो, म्हणजे त्या वयात जी भाषिक कौशल्य लागतात, आकलन क्षमता, व्याकरण यावर आधारित प्रश्न असणार. उतारे, कविता, व्याकरण, शब्दसंपत्ती. व्याकरण हा अनेकांना अवघड वाटतो बरं का. व्याकरणाच्या तयारीसाठी काही पुस्तकं सांगितलीत का आपल्या माहितीमध्ये? हो, व्याकरणासाठी काही पर्याय दिले आहेत. मराठी व्याकरणासाठी बघा, के. सागर प्रकाशनाचं पुस्तक आहे हम्म. किंवा बाळासाहेब शिंदे यांचं आहे किंवा डॉक्टर आशालता गुटे यांचं पुस्तक. म्हणजे यापैकी जे सोयीचं वाटेल ते घेऊ शकतात. आणि इंग्रजी व्याकरणासाठी? इंग्रजीसाठी पण के. सागर किंवा बाळासाहेब शिंदे यांची पुस्तकं संदर्भ म्हणून वापरता येतील असं आपल्या माहितीमध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे भाषांसाठी एकूण 60 गुण, त्यासाठी 1ली ते 5वीचा अभ्यासक्रम आणि व्याकरणासाठी ही पुस्तकं. आता भाषांनंतर गणित. मला वाटतं हा अनेकांसाठी कळीचा मुद्दा असतो. 30 गुणांचा आहे हा विभाग. हो, गणित महत्वाचं आहेच. आपल्या माहितीनुसार यात काय काय आहे आणि तयारी कशी करायची? गणितामध्ये ना 30 गुणांसाठी 3 मुख्य गोष्टींवर भर दिसतोय. पहिलं म्हणजे गणितातले मूलभूत संबोध, म्हणजे? बेरीज, वजाबाकी वगैरे. हो, संख्या ज्ञान, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, मग अपूर्णांक, दशांश पूर्णांक, मापन, भूमितीचे बेसिक्स, हे सगळं. ठीक आहे. दुसरा भाग आहे तार्किक क्षमता, म्हणजे विचार करून गणित सोडवण्याची कपॅसिटी. आणि तिसरा आहे समस्या निराकरण, म्हणजे वर्ड प्रॉब्लेम्स असतात ना. हो, शाब्दिक उदाहरणं. बरोबर, ती समजून घेऊन सोडवता येणं. आणि यात पण अध्यापनशास्त्राचा भाग आहे का? म्हणजे गणित कसं शिकवावं याबद्दल? हो, अगदी आहे. गणित विषयाचं अध्यापनशास्त्रीय ज्ञान हा पण महत्वाचा घटक आहे. म्हणजे प्राथमिक स्तरावर मुलांना गणित शिकवताना काय अडचणी येतात, संकल्पना सोप्या कशा करायच्या, कोणती साधनं वापरायची, अच्छा. यावर आधारित प्रश्न पण असणार. आणि अभ्यासक्रमाच्या व्याप्तीबद्दल बोलायचं तर आपल्या स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलंय की गणिताची व्याप्ती ही 1ली ते 5वीच्या सध्याच्या अभ्यासक्रमावरच आधारित असेल. पण मग तयारीसाठी कोणती पुस्तकं वापरायची? कारण 1ली ते 5वीची पुस्तकं तर बेसिक झाली. जास्त सरावासाठी काही संदर्भ आहेत का? हो, आहेत. गणिताच्या तयारीसाठी काही लेखकांचे नावं सुचवली आहेत, जसे की सचिन ढवळे, सतीश वसे, नितीन महाले आणि पंढरीनाथ राणे. पण इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्या माहितीमध्ये असं नाही सांगितलं की कोणतं पुस्तक कशासाठी चांगलं आहे, म्हणजे संकल्पनांसाठी कुठलं किंवा सरावासाठी कुठलं. अच्छा, म्हणजे थेट शिफारस नाहीये. तसं दिसत नाहीये. त्यामुळे उमेदवारांना कदाचित ही पुस्तकं स्वतः बघून किंवा इतरांना विचारून आपल्या गरजेनुसार निवड करावी लागेल. हा महत्वाचा मुद्दा आहे. आता शेवटचा विषय परिसर अभ्यास. हा पण 30 गुणांचा आहे आणि नावावरूनच वाटतंय की हा बराच व्यापक असणार. हो, परिसर अभ्यास हा विषय खरंच खूप व्यापक आहे. इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण, बरंच काही आहे यात. हो, या सगळ्या विषयातील मूलभूत संकल्पनांवर प्रश्न असणार. आणि पुन्हा तेच, या विषयाचा अध्यापन शास्त्रीय ज्ञान, म्हणजे हे विषय प्राथमिक स्तरावर शिकवायचे कसे, यावर पण प्रश्न अपेक्षित आहेत. याची व्याप्ती सुद्धा 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसारच असेल असं आपल्या माहितीमध्ये आहे. पण इथे एक थोडा वेगळा मुद्दा दिसतोय मला माहितीमध्ये. 1ली आणि 2रीच्या अभ्यासक्रमाबद्दल. तो काय आहे नक्की? अगदी बरोबर पकडलत. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. तयारी करताना गोंधळ होऊ शकतो. काय येतो? आपल्या माहितीनुसार 2012 मध्ये जो प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम बदलला, त्यानुसार 1ली आणि 2रीसाठी परिसर अभ्यास असा वेगळा विषय नाहीये. अरे, म्हणजे 1ली 2रीला ईव्हीएसचं पुस्तक नाहीये. मग मुलं कशी शिकतात हे? नाही, वेगळा विषय नाही, पण तो भाग शिकवतात. पद्धत वेगळी आहे. 1ली आणि 2रीमध्ये परिसर अभ्यासाच्या संकल्पना आहेत ना, त्या भाषा आणि गणित याच विषयांमध्ये एकत्र केलेल्या आहेत. अच्छा, इंटिग्रेटेड. हो, एकात्मिक पद्धतीनं. म्हणजे भाषेच्या किंवा गणिताच्या धड्यातूनच त्यांना परिसराची, आरोग्याची, विज्ञानाची ओळख करून देतात. पण 3री ते 5वीसाठी मात्र वेगळं आहे. आणि 3री ते 5वीसाठी कसं आहे? 3री ते 5वीसाठी मात्र 2004चा जो जुना अभ्यासक्रम होता, त्यातले इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल आणि सामान्य विज्ञान हे विषय लागू राहतील. म्हणजे 3री, 4थी, 5वीला वेगळे विषय म्हणून हे शिकायचं. हो, आणि त्यांची पुस्तकं पण वेगळी असतात. हा फरक महत्वाचा आहे लक्षात ठेवणं. नक्कीच. मग या पूर्ण परिसर अभ्यास भागासाठी तयारी कुठून करायची? पुस्तकं कोणती वापरायची? कारण एवढे विषय आहेत. यासाठी मार्गदर्शन स्पष्ट आहे. आपल्या माहितीमध्ये परिसर अभ्यास, सामान्य विज्ञान, भूगोल
इतिहास, नागरिकशास्त्र या विषयांसाठी महाराष्ट्र शासनाची जी पाठ्यपुस्तकं आहेत ना, हो, बालभारतीची. बरोबर, ती 1ली ते 10वीची वाचावीत असा सल्ला दिला आहे. 1 मिनिट, इथे थांबूया जरा. अभ्यासक्रम म्हणतोय 1ली ते 5वीचा बरोबर. आणि पुस्तकं वाचायला सांगतायत 10वी पर्यंतची. हे कसं काय? इथेच तर खरी मेख आहे असं वाटतंय. अगदी, तुम्ही एकदम बरोबर मुद्दा पकडलाय. इथेच टीईटी परीक्षेचं खरं स्वरूप कळतं. काय आहे ते स्वरूप? आपल्या स्रोतांमध्ये आठीन्य पातळीबद्दल स्पष्ट उल्लेख आहे आणि तो खूप महत्वाचा आहे. विषय जरी 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमातले असले हो. तरी त्यावर जे प्रश्न विचारले जातील त्यांची काठिण्य पातळी म्हणजे डिफिकल्टी लेवल ही माध्यमिक शालांत परीक्षेच्या पातळीची असेल, म्हणजे 10वीच्या लेवलची. अरे बापरे, म्हणजे प्रश्न 10वीच्या लेवलचे असणार. कॉन्सेप्ट 1ली ते 5वीतले, पण प्रश्न 10वीच्या मुलाला सोडवता येतील असे. हे तर खूपच वेगळं आव्हान झालं. अगदी. याचा अर्थ काय होतो मग तयारी करणाऱ्यांसाठी? याचा स्पष्ट अर्थ असा की फक्त 1ली ते 5वीची पुस्तकं वाचून नाही चालणार, ती वाचावी लागतील. कारण संकल्पना तिथूनच कळणार, पाया पक्का होणार. पण ते पुरेसे नाही. नाही, परीक्षेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या संकल्पनांची जास्त सखोल समज पाहिजे. त्यांचा वेगवेगळ्या परिस्थितीत वापर करता आला पाहिजे, विश्लेषणात्मक विचार करता आला पाहिजे. म्हणूनच 10वी पर्यंतच्या पातळीचे प्रश्न येऊ शकतात आणि त्यासाठी 10वी पर्यंतची पाठ्यपुस्तकं बघणं, विशेषतः विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र आणि गणितासाठी फायद्याचं ठरू शकतं. म्हणजे तयारी करताना दुहेरी विचार करायचा. अभ्यासक्रमाचा घटक 1ली ते 5वीचा, पण तयारीची पातळी 10वीची. हे खूप महत्वाचं आहे. बरोबर. मग एकूण तयारीसाठी कोणतं साहित्य वापरायला हवं असं एकत्रितपणे काही सांगितलं आहे का माहितीमध्ये? हो, सांगितलंय. एकूण 3 मुख्य संदर्भ सांगितले आहेत आपल्या स्रोतांमध्ये. कोणते? एक, सध्याचा प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम म्हणजे 1ली ते 5वीचं सिलेबस. ठीक. 2, सध्याचा प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका म्हणजे डीएडचा अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम. हा विशेषतः बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्रासाठी महत्वाचा. आणि तिसरा? तिसरा, संबंधित विषयांची राज्य शासनाची 1ली ते 10वीची प्रचलित पाठ्यपुस्तकं. ती काठिण्य पातळी लक्षात घेऊन वापरायची. म्हणजे या तिन्हींचा मेळ घालून अभ्यास करायचा. अगदी संतुलितपणे. हे अगदी स्पष्ट झालं. पण नुसतं अभ्यास करून नाही भागत. म्हणतात ना, प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट. सरावाचं महत्व खूप असतं. सराव प्रश्नपत्रिकांबद्दल काही मार्गदर्शन आहे का? नक्कीच आहे आणि त्यावर भर पण दिला आहे. टीईटी पेपर 1 साठी सराव प्रश्नपत्रिका सोडवणं हा खूप महत्वाचा संदर्भ आहे असं स्पष्ट म्हटलं आहे. त्याचे फायदे काय? अनेक फायदे आहेत. परीक्षेचा पॅटर्न कळतो, प्रश्नांचे प्रकार समजतात, वेळ कसा मॅनेज करायचा याची प्रॅक्टिस होते आणि आपली तयारी कुठपर्यंत आली आहे याचा अंदाज येतो. बरोबर. सरावासाठी कोणतं पुस्तक सुचवलं आहे का? हो, एका पुस्तकाचा उल्लेख आहे. पुन्हा तेच लेखक डॉक्टर शशिकांत अणिदाते आणि स्वाती शेटे. अच्छा. पण वेगळं पुस्तक टीईटी 14 प्रश्नपत्रिका पेपर पहिला. आपल्या माहितीनुसार यात 7 आदर्श प्रश्नपत्रिका आहेत म्हणजे मॉडेल पेपर्स. आणि मागील 7 वर्षांच्या प्रत्यक्ष परीक्षेतील प्रश्नपत्रिका पण आहेत म्हणजे प्रिव्हियस इयर पेपर्स. अरे वा, म्हणजे दोन्ही प्रकारचा सराव होईल. हो, त्यामुळे परीक्षेची चांगली कल्पना येईल आणि भरपूर सराव पण होईल. हे खूपच उपयुक्त ठरेल. आता आणखी एक प्रश्न. बरेच जण पेपर 1 1ली ते 5वी आणि पेपर 2 6वी ते 8वी दोन्ही देतात. हो, देतात. अशा उमेदवारांसाठी काही एकत्रित पुस्तक आहे का आपल्या माहितीमध्ये? म्हणजे दोन्हीची तयारी एकत्र करता येईल. हो, त्याची पण नोंद आहे. जे दोन्ही पेपरची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी के सादगर प्रकाशनाचं टेट पेपर पहिला व दुसरा संपूर्ण मार्गदर्शक हे पुस्तक सुचवलं आहे. हे कसे आहे पुस्तक? आपल्या माहितीनुसार हे पुस्तक परीक्षेच्या दृष्टीनं महत्वाचे मुद्दे कव्हर करतं आणि मुद्द्यानुसार अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. म्हणजे दोन्ही पेपरसाठी एक एकत्रित साहित्य मिळू शकतं. उत्तम. म्हणजे तयारीसाठी भरपूर साहित्य उपलब्ध आहे, फक्त योग्य नियोजन आणि दृष्टिकोन हवाय. तर आपण आत्तापर्यंत जी चर्चा केली त्याचा थोडक्यात निष्कर्ष काय काढता येईल? टेट पेपर 1 ची तयारी म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं तर टीईटी पेपर 1 ची तयारी म्हणजे फक्त 1ली ते 5वीचा अभ्यास करणं नाही. नाही. यात 4 महत्वाचे टप्पे आहेत. 1, प्रत्येक भागाचा अभ्यासक्रम नीट समजून घेणं. बालमानसशास्त्र, भाषा, गणित, परिसर अभ्यास. प्रत्येकाचे बारकावे समजून घेणं. ठीक आहे. 2, अभ्यासक्रम जरी प्राथमिक स्तराचा असला तरी प्रश्नांची काठिण्य पातळी 10वीच्या दर्जाची असणार आहे हे लक्षात ठेवून तयारी करणं. हा सर्वात महत्वाचा मुद्दा. हो. 3, अधिकृत पाठ्यपुस्तकं 1ली ते 10वी, डीएड अभ्यासक्रम
आणि शिफारस केलेली संदर्भ पुस्तकं यांचा योग्य वापर करणं. आणि चौथा, भरपूर सराव प्रश्नपत्रिका सोडवणं, परीक्षेची आणि वेळेची तयारी करणं. बरोबर. आणि तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडला होता तो पण महत्वाचा वाटतो मला, की ही परीक्षा फक्त माहिती नाही तर शिकवण्याचं कौशल्य पण तपासते. तंतोतंत. इथे फक्त फॅक्ट्स किंवा फॉर्म्युले माहीत असून नाही चालणार. नाही. ती माहिती लहान मुलांना कशी समजावून सांगायची, त्यांच्या वयानुसार, त्यांच्या मानसिकतेनुसार कशा पद्धती वापरायच्या, हे ज्ञान पण तितकंच महत्वाचं आहे. हो. आणि हे दोन्ही, माहिती आणि शिकवण्याचं कौशल्य, हे दोन्ही उच्च काठिण्य पातळीवर तपासणार आहेत. त्यामुळे नुसतं पाठांतर नाही चालणार. संकल्पना समजून घेणं आणि त्या कशा शिकव्यात याचा विचार करणं महत्वाचं आहे. आपण जी संदर्भांची यादी पाहिली ती पण हेच सांगते. सुरुवात प्राथमिक पुस्तकांपासून, पण मग 10वी पर्यंतची पुस्तकं आणि मग विशेष मार्गदर्शक पुस्तकं, हा व्यापक दृष्टिकोन लागतोच. अगदी समर्पक विश्लेषण. या सगळ्या माहितीनंतर परीक्षार्थींसाठी एक शेवटचा विचार मनात येतोय. कोणता? पाठ्यपुस्तकं, संदर्भ ग्रंथ, सराव हे सगळं महत्वाचं आहेच. पण या पलीकडे जाऊन जर उमेदवारांनी स्वतःच्या शाळेतल्या दिवसांची आठवण केली तर, विशेषतः प्राथमिक वर्गात असताना. अच्छा, म्हणजे स्वतःच्या अनुभवांवरून. हो, आपल्याला कोणती गोष्ट पटकन समजली होती, कोणती नाही, कोणत्या सरांचं किंवा मॅडमचं शिकवणं प्रभावी वाटलं होतं आणि का, यावर विचार केला तर कदाचित या परीक्षेसाठी लागणारं जे बालमानसशास्त्र आहे किंवा अध्यापन पद्धती आहे त्याबद्दलची त्यांची स्वतःची समज अजून वाढेल का? हा खूप चांगला विचार आहे. स्वतःच्या अनुभवातून शिकणं. हो, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा नक्कीच आहे असं मला वाटतं.